शक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमदूत अग्नी तू, मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमतूच अग्नी तू. तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा, तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण. आज लँड ओनरला 6 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन अग्रीमेंट साईन करून आलोय. मला हा स्वर अपेक्षित नव्हता प्रकाश. यू नो व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग. मी प्रेम केलं होतं रजिया. शहा केस आणि विक्रम केसच्या डिटेल्स घेण्यासाठी ॲडव्होकेट मैत्री येते. तुम्ही समजून का घेत नाही? मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचं पर्सनल गुपित असतं. मला अंजलीवरती जबरदस्ती करायला सुद्धा आवडत नाही. हे बघ, माझं तर स्पष्ट मत आहे, प्रत्येकानं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायला पाहिजे. त्याचं काय झालं की मला खरंच लक्षातच आलं नाही. नाही म्हणजे लक्षात यायलाच हवं होतं. कबूल आहे, मी मान्य करतो. आय एम सॉरी मॅम. आय मीन तृष्णा. त्याचं काय झालं की मला खरंच लक्षातच आलं नाही. नाही म्हणजे यायलाच हवं होतं. कबूल आहे, मान्य आहे मला. आय एम सॉरी मॅम. आय मीन तृष्णा. पण झालं काय की मला एवढा आनंद झाला की मी सगळं जगच विसरलो. भाळात भरारी मारणारे पक्षाने हे विसरून चालणार नाही की त्याच्या पंखात बळ कुठून आलं. हो ना सँडी? आमचं सँडी बघ कधी विसरतच नाही. हो ना? कारण सँडीला माहित आहे, जर तो विसरला तर ममा काय करते? ममा बोचकारते, ममा चावते. नाही, आय एम सॉरी. मी परत ही चूक करणार नाही. आज तुझ्यामुळे मला हा दिवस बघता आला, हे मला मान्य आहे. मला आधी इथेच यायला हवं होतं. पहिला हक्क तुझाच आहे. आय नो, खरंच चुकलो मी. मला माफ कर. शट अप! मला खोटं बोलणारी व्यक्ती आवडत नाही. आणि तू प्रकाश माझ्याशी खोटं बोललायस. भाषा, खंडागळेच्या स्पेशल एपिसोडचं मटेरियल तर आहे, जरा बघून येतेस? जाते. अरे हो, प्रोमोजचं काय? प्रोमोज आत्तापर्यंत 2दा दाखवलेत आणि नवल म्हणजे रिस्पॉन्सचे पण फोन यायला लागलेत. येणारच. अरे खंडागळ्यांच्यावर कार्यक्रम आहे, त्यावर अनेकांच्या नजरा असणारच. सर,
तुमच्या काही इन्स्ट्रक्शन्स? नाही, तुझा प्रोजेक्ट आहे, तूच कर. चला येते. ओके. आणि लवकर, घरी जायला उशीर नको व्हायला. ओके सर, आय विल टेक केअर ऑफ दॅट. बाय बाय. केदार कोळी, तू मानेगा नहीं, मनमानी करेगा ना. अरे नाम बताकर बात करो ना. तेरे भेजे में जो गोली डालेगा ना, वो नाम भी नहीं बताएगा ना राशन कार्ड बताएगा. जो करना है वो करो. फोन करके धमकाती क्यों? अब तो कुछ करना ही पड़ेगा. केदार, जल्दी घर चला जा, वरना तेरी बीवी और बच्चा दोनों नहीं बचेंगे. मला कोणी विचारतच नाही, विचारणार पण नाही. कारण पैसा नाहीये ना. ना त्यातील गोडवा प्रेम टिकतं जेव्हा तुमच्याजवळ पैसा असतो. माणसाला त्याच्या विचारांना वागण्याला एरवी किंमत शून्य. प्रकाश त्याला अपवाद कसा असेल. मी लाखो रुपये उधळले असते त्याच्या मूर्ख महत्वाकांक्षेवर, तर त्याने मला विचारलं असतं. त्रास होतो अशा वागण्याचा त्रास. रात्र खूप झाली आहे, चला जेवून घ्या. मला वाटतं जेव्हा भूक लागल्याची मला जाणीव होते ना, तेव्हाच मी जेवत असतो. अशाने ऍसिडिटी होईल. काय फरक पडणार आहे? उद्या मरायचं तर आज मरेल. आणि मी मेलो ना तर कोणाला काहीही फरक पडणार नाहीये. कोणी रडणार नाहीये माझ्यासाठी. कारण पैसा नाही ना माझ्याजवळ. आणि पैसा नसला ना तर माणसाची किंमत शून्य असते. उगाच रागाच्या भरात वाटेल ते बोलू नका. उगाच मनस्ताप करून घेताय तुम्ही. आपली मुलं अशी वागणार नाहीत याची तुम्हाला खात्री असायला हवी. मला अजिबात नाहीये. मला अजिबात नाहीये. आणि प्रकाशच्या वागण्याची तर अजिबात नाहीये. तो कुठे जातो, काय करतो, काहीही सांगता येत नाही. मीच मूर्खासारखी तुमच्याशी बोलण्यात काय अर्थच नाहीये. भूक लागली की मला सांगा. अरे राव, डोक्याचा नुसता खोरदा करून टाकला या वकील लोकांनी. काही पण प्रश्न विचारते. आता हळूहळू या प्रश्नांचे डोंगर वाढत जाणार आहेत. मला तर वाटतंय आता काही दिवसांनी आपल्याला घराबाहेर तोंड दाखवायची सुद्धा सोय उरणार नाही. का? कोण काळ फासणार आहे आपल्या तोंडाला? हाय कोणाच्यात हिंमत? तोच केदार कोळी. कोण? केदार कोळी? अरे उगाच काय पण तोंडाला येईल ते बोलू नगच. तुम्हाला कल्पना नाही म्हणून सांगतोय बाबा. आता थोड्या वेळापूर्वी म्हणे न्यूज चॅनलवर तुमच्या काळ्या करामतींचा प्रोग्राम दाखवणार आहे असं दाखवलं गेलं. कोण दाखवणार? केदार कोळी? तुम्ही समजताय तेवढं हे प्रकरण साधं नाहीये बाबा. हे बघ, एका फटक्यात धडा शिकवीन त्या केदार कोळीला. रात उचलायला सांगतो त्याला. 4 दिवस आपल्या फार्म हाऊस वर पाहुणचार झोडला ना, पुन्हा तोंड नाही उघडणार तो केदार कोळी. काय हो, किती जणांची तोंड बंद करणार? त्या केदार कोळीला एक गप्प बसवाल, पण बाहेर 100 तोंड तुमच्या नावाने शिमगा करतायत. त्याचं काय? तुम्ही आमच्या कामात दखल देऊ नका. हे बघा, यापुढे मी तुम्हा दोघांना
कुठलंही वाईट काम करू देणार नाही. अगं पण आई, एक शब्द बोलू नकोस. वेळ लागलाय तुला? फाशीचा फास लटकतोय गळ्याला आणि असे विचार करू कसे शकता तुम्ही? हा? मग त्या केदार कोळीचा येडेपणा मुकाटपणानं सहन करू? तुम्ही काही पाऊल उचलत ना तर आगीत तेल पडेल, लक्षात ठेवा. अगच लावीन आता. जाळून टाकेन त्या केदार कोळीला. मग त्याच्याबरोबर तुम्ही आणि तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा राख होऊ हे लक्षात ठेवा. बऱ्याच शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लागलात तुम्ही. कारण आता नाही बोलले ना तर विक्रमचं आयुष्य बर्बाद होईल, कळलं? अगं पण आई, ही लोक उगाच मडी उकरून काढताय. उगाचच का? तुमचीच पाप आहेत ती. हो, पण यांना हा अधिकार कोणी दिलाय? समाजाने दिला. अगं तू आमची बाजू सोडून त्यांना सपोर्ट करतेस. कारण त्यांची सत्याची बाजू. हे बघा, शहाणे असाल ना तर नको तिथे फुंकर मारू नका, नाहीतर भडका उडेल आणि आपल्या सगळ्यांचा सर्वनाश होईल. आणि हे बघ, तू अजिबात त्याच्यात लक्ष घालायचं नाही रे. चल चल. अगं पण आई असं. आज चल. आम्ही आमच्याच घरात शत्रू पोसून ठेवले. काही बायको म्हणायची का वैरीण? कुणी काय बी म्हणू देत, केदार कोळी, तुझा बंदोबस्त आम्ही करणार. ते मी तुला नंतर सांगेन. तू आईच्या घरी पोहोचलीस का? आता माझा फोन येईपर्यंत तू घराच्या बाहेर पडायचा नाहीस. आणि एक लक्षात ठेव, कोणाचाही कितीही फोन आला की केदारने अमुक अमुक ठिकाणी बोलवलंय म्हणून, तरीही मी सांगेपर्यंत तू विश्वास ठेवायचा नाहीस. अगं मी ठीक आहे ग, तू स्वतःला सांभाळ आणि बच्चूला सांभाळ. चल ठेव. सर सर तुम्ही वहिनींना असं अचानक माहेरी का पाठवून दिलं? काही नाही, सहजच. केदार, तू आमच्यापासून काही लपवतोयस? नाही, तसं काहीच नाही. आहे भाषा. मी ऐकले, मघाशी एक फोन आला होता. कोणाचा फोन होता केदार? त्यांनी धमकी दिली का तुला फोनवर? सर सर तुम्ही काही लपवतात आमच्यापासनं? सर हे बघा, विसरू नका आपण सगळे एकत्र काम करतो. तुमच्या जीवाला धोका असणार आहे म्हणजे सगळ्यांच्याच जीवाला धोका असणार आहे. खंडागळेचाच नालायकपणा असणार आहे हा. सापाची जात आहे त्याची. मी पोलिसांना इन्फॉर्म करू का? नको, नाही. असं करून काही प्रॉब्लेम्स वाढवू नका. अगं यापूर्वी कित्येक वेळा आपल्याला धमकीचे फोन आले. फारसं सिरियस आहे असं मला नाही वाटत, पण यावेळी मी काळजी घेतली. तसं काही झालं तर पोलिसांनाही कळवेन मी. डोंट वरी, तसं काहीही होणार नाही. खंडागळेचा बाप आला तरीही मी त्याला घाबरणार नाही. बाबा मी काय विचारते? बाबा तू तुझ्या आईलाच विचार ना. हा बेटा, तू मला काही विचारू नकोस, कारण सध्या माझं डोकं ठिकाणावर नाहीये. आणि अशा परिस्थितीत मी तुला काही बोललो ना तर उगाच तुला वाईट वाटेल. बाबा आईच्या बोलण्यावरून तरी मला वाटतं की सध्या आपण प्रकाशबद्दल कुठलाही गैरसमज करून घेण्यात खरंच काही अर्थ नाहीये. हो, तेच म्हणतोय ना मी. शेवटी तुम्ही सगळे मलाच वेड्यात काढणार. बाबा प्लीज असं बोलू नका. आणि पहिली गोष्ट, आम्ही कोणीही तुम्हाला विचारत नाही, ही गोष्ट तुमच्या मनातून काढून टाका. बाबा तुमचे संस्कार इतके तकलादू नाही आहेत हो. आणि पैशाच्या जोरावर स्वार्थ उभा राहतो. मला नाही वाटत आपल्यापैकी कोणीही या वृत्तीचे. मग प्रकाशच्या अशा वागण्याचा अर्थ काय?
मैत्री, मिश्रा चांगला माणूस नाही बेटा. त्यांनी फायनान्स मिळवून दिला. काही तासात काही लाख रुपये. शिवाय प्रकाशला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो घाबराघुबरा होऊन निघून जातो. याचा अर्थ काय लावायचा? बाबा, तुमचं म्हणणं बेसलेस आहे. असं मी नाही म्हणत आहे. इनफॅक्ट प्रकाशने जेव्हा मला फोन केला तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटलं. इतक्या कमी वेळात एवढी मोठी डील झालीच कशी? पण बाबा, हे अशक्य पण नाहीये ना. आणि तुम्हीच सांगता ना, माणसाची एक वेळ येते आणि तुमची चांगली वेळ आली की प्रत्येक मार्ग सहज सापडत जातात. बाबा, मला वाटतं जोपर्यंत आपल्याला सगळं काही खरं खरं कळत नाही तोपर्यंत आपण चांगलाच विचार करायला हवा. सो प्लीज प्लीज बाबा, रिलॅक्स. आणि एक महत्वाचं, बाबा प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. तुमची मान शर्मेनं खाली जाईल असं आमच्या भावंडांपैकी कोणीही वागणार नाही. प्लीज बाबा. बाबा, आता प्लीज सोडा ना हे सगळं टेन्शन. प्लीज बेटा. प्लीज, मला तर भूक लागली. चला आपण जेवायला जाऊया. अगं नाही नाही, चला चला चला, आता मूड चांगला करा. मी कधी त्रास दिलाय का रे तुला सोन्या? नाही ना. मग तू मला का त्रास देतो? तुला माहित आहे ना, मम्माकडे कोणी दुर्लक्ष केलं तर मम्माला सहन होत नाही. मग तू का मला सतवतो? तुला माहित आहे, मम्माला जर कोणी त्रास दिला तर मम्मा काय करते? मम्मा काय करते? मम्मा अशी टांगून धरते ना. मग त्रास देणार? कृष्णा, मला आता निघायला हवं. घरचे काळजी करत असतील. दरवाजा तिकडे आहे. आणि ये, बाहेरचे पण काळजीत असतात हे लक्षात ठेव. माझा फोन कधीही येऊ शकतो. मी कोणाची वाट बघू शकत नाही, कारण मी खेळणी विकत घेते, तुझ्यासारखी. आणि त्यांना आपल्या मर्जीवर नाचवते. एक लक्षात ठेव, मला फक्त तुझ्या घरापर्यंत यावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नकोस. परिणामांची कल्पना आहे ना तुला? हो हो. मी काय म्हणतोय साहेब? झोप. तुला सकाळी लवकर उठावं लागतं.
कसं आहे साहेब, महिन्यातले 20 दिवस तुम्ही अख्खी रात्र जागून काढताय बघा. तुमच्या बरोबर मी पण आता झोपलोच नाही तर उठायचा प्रश्न येतोच कुठे. वाट क्वेश्चन. दिग्या, ठीक. तुला जर का इथे राहायचा कंटाळा आला असेल किंवा तुला माझ्यामुळे त्रास होत असेल ना, तर तुला हवं तिथे जाऊ शकतोस तू. पण मला हे सतत असं ऐकवणं बंद कर. कामात असतो मी, मला वेळेचं भान राहत नाही. त्यात सतत तुझी बुणबुण असते माझ्या कानाशी. तुला तुझा मार्ग मोकळा आहे, हवा ते कर जा. चल. मी फक्त विचारायला आलो होतो जेवायचंय का. सध्या नाही. कवा माहित नाही. आपण मी काय म्हणतोय जेवण आज जा. परत माझ्या समोर यायचं नाही. काम करतोय कळत नाही तुला. चल निघ. गाड पंढरपूर पांडुरंग पांड.